हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला फटाफट ग्रुपमध्ये जॉईन होया. जे जॉईन झाले त्यांनी गुड मॉर्निंगचा मेसेज मला सेंड करा. चला आपण 12वीमध्ये क्लास 12 या वर्गामध्ये केमिस्ट्री पार्ट 1चा फर्स्ट टॉपिक चालू केला होता, सॉलिड स्टेट. ग्रुपमध्ये काही 2 विद्यार्थी नवीन आलेले, जसे की तुमचा ओमकार शिंदे असेल, त्याबरोबर कागदे अनिकेत असेल, हे विद्यार्थी आहेत. किंवा याच्या व्यतिरिक्त कोण विद्यार्थी जर त्याच्या व्हिडिओ बघत असतील किंवा लेक्चर पाहत असतील तर त्यावेळेस त्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रोफेसर रवींद्र गायकवाड. आपण लेक्चर नंबर 6 मध्ये काल पाहिलं की पॅकिंग इन सॉलिड, दॅट इज 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल पॅकिंग. जसं की तुम्हाला सांगितलं होतं काल मी, 1 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये कॉर्डिनेशन नंबर हा 2 असतो. 2 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये 2 सब टाइप्स होते, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये जो तुमचा कॉर्डिनेशन नंबर होता तो 4 होता, बरोबर. हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये कॉर्डिनेशन नंबर काय होता, 6 होता. 3 डायमेन्शनलमध्ये 3 पॅकिंग्स होत्या. एक सिंपल क्यूबिक पॅकिंग होती, ज्याला आपण ए टाइप्स म्हटलेलं होतं, त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती होता, 6. दुसरी टाइप्स होती एबी टाइप पॅकिंग, ज्याला आपण हेक्सागोनल 3 डायमेन्शनल पॅकिंग म्हणतो, त्याचा कॉर्डिनेशन नंबर 12 होता. तिसरी होती एबीसी टाइप पॅकिंग, ज्याला आपण क्यूबिक क्लोज पॅकिंग किंवा एफसीसी टाइप पॅकिंग म्हणतो, आणि याचा कॉर्डिनेशन नंबर हा 12 होता. मग 12 कॉर्डिनेशन नंबर आहे म्हणजे कसं आयडेंटिफाय केलं होतं की 3 पार्टिकल अबवला असतील, 3 बिलोला असतील आणि 6 अराउंड मध्ये असतील, म्हणजे त्याचा कॉर्डिनेशन नंबर काय असेल, 12 असेल. एखाद्या पार्टिकलचा कॉर्डिनेशन नंबर 6 आहे, आपण कसं आयडेंटिफाय केलं होतं, अराउंड मध्ये त्याचे 4 पार्टिकल असतील आणि बॅक आणि फ्रंटला एक असेल, म्हणजे 4 आणि 2 6 झाले. पण एखाद्या मॉलिक्युलचा कॉर्डिनेशन नंबर हा 4 आहे, आपण कसं ओळखू शकतो की त्याच्या चारही साईडला 4 पार्टिकल जर कनेक्ट असतील तर त्या सेंटरच्या स्फिअरचा जो कॉर्डिनेशन नंबर होता तो 4 होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत, लेक्चर नंबर 7 मध्ये, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर, असे 3 प्रकारचे आपल्याकडे लॅटिस आहेत. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्टली स्टडी करणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस. आता पॅकिंग इफिशियन्सी आहे म्हणजे काय आहे, समजा एखादा तुमच्याकडे क्रिस्टल असेल किंवा एखादा बॉक्स आहे असं कन्सिडर करा, आणि त्या बॉक्समध्ये तुम्ही एक बॉल टाकलेला आहे, चेंडू. जेवढा चेंडूचा स्पेस असेल तेवढा तो स्पेस ऑक्युपाय करेल, आणि बॉक्सच्या बाजूचा जो एम्प्टी स्पेस राहिलेला आहे त्याला आपण व्हाईट्स म्हणतो. काल सांगायचं राहिलं पा, व्हाईट स्पेस म्हणजे एम्प्टी स्पेस किंवा त्याला आपण फ्री स्पेस म्हणतो. म्हणजे एखाद्या बॉक्समध्ये चेंडूने किती जागा ऑक्युपाय केलेली आहे ती म्हणजे त्याची पॅकिंग इफिशियन्सी असेल, आणि जो व्हाईट्स किंवा एम्प्टी स्पेस शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे त्याचा पर्सेंटेज व्हाईट असेल. तर याचा स्टडी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे पा. आपल्याला माहिती आहे की सिंपल क्यूबिक लॅटिक्स आहे. सिंपल क्यूबिक लॅटिक्स मध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असतात हे आपल्याला माहित आहे. मीन्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल देर आर 8 पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट 8 कॉर्नर्स, बट दिस सिंपल क्यूबिक युनिट सेल कन्सिडर ॲज अ फेस, की त्याच्यामध्ये आपल्याला एक क्यूबिक सेलचा एक फेस कन्सिडर करायचा. आणि फेस कन्सिडर करत असताना समजा असे आपल्याकडे 4 पार्टिकल असतील फेसचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. मग हे जे फेस मधले जे सिंपल क्यूबिकचे पार्टिकल आहेत 4, याचा सेंटर कन्सिडर केला, याचा सेंटर कन्सिडर केला, याचा सेंटर कन्सिडर केला आणि याचा सेंटर, हे आपण कनेक्ट करून घेतले. कनेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला स्क्वेअर पाहायला भेटतो, बरोबर. दिस इज द फेस ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. आपण डायग्राम मध्ये काय कन्सिडर केला, फेस ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल, आणि ही तुमची एक सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. लक्षात राहू द्या, याला काय म्हणणार तुम्ही, सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणणार. थोडंसं मी खाली लिहितो का, सिंपल क्यूबिक युनिट सेल. या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये हा आपण फेस कन्सिडर केलेला आहे, आणि ह्या फेस मध्ये जर आपण पाहिलं जनरली तर याची एज लेंथ जर पाहिली या साईडची, तर याची एज लेंथ जी आहे ती आपण स्मॉल ए ने कन्सिडर करत असतो, बरोबर. इकडली जर एज लेंथ जर पाहिली तर ही देखील आपण स्मॉल ए ने कन्सिडर करतो, कारण हा 2 डायमेन्शनल पार्ट आहे. मग इकडली एज लेंथ ए असेल, स्मॉल ए, आणि या साईडची एज लेंथ तुमची स्मॉल ए आहे. म्हणजे काय सांगता येईल पाहिजे, लेट ए बी द एज लेंथ ऑफ कशाची एज लेंथ असणार आहे, एज लेंथ ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल, की या युनिट सेलची जी एज लेंथ आहे ती आपण इकडली एज लेंथ ए कन्सिडर केली, आणि या डायरेक्शनची एज लेंथ आपण स्मॉल ए कन्सिडर केली. मीन्स स्मॉल ए बी द एज लेंथ ऑफ द युनिट सेल. लेट आर बी द रेडियस ऑफ द
ॲटम और स्पियर और पार्टिकल. आता याच्यामध्ये हे जे तुमचे चार्ज दिसतात याला आपण पार्टिकल किंवा ॲटम कन्सिडर करू किंवा स्पियर म्हणा, कुठलेही म्हटलं तर चालेल. समजा ॲटम कन्सिडर केले तर ह्या ॲटमची काहीतरी रेडियस असणार आहे, बरोबर. इथून इथपर्यंतचा जो पोर्शन आहे ही तुमची रेडियस असेल आणि इथून इथपर्यंतचा जो पोर्शन आहे ती ही रेडियस आहे. मग इथलं डिस्टन्स काय होतं, स्मॉल ए एवढं होतं. मग याची रेडियस आर आहे आणि याची रेडियस आर आहे. आर प्लस आर म्हणजे काय असेल, 2r असेल. मीन्स आर बी द रेडियस ऑफ अन ॲटम्स. आर बी द काय असेल, रेडियस ऑफ अन ॲटम्स और स्पियर. ही स्पियरची किंवा ॲटमची किंवा पार्टिकलची रेडियस म्हणजे काय तुमची आर कन्सिडर केलंय. पण इथला एक आर आणि हा आर म्हणजे किती झाले तुमचे, दोन ॲटमचे 2r तयार झाला. म्हणजे काय सांगता येईल, फ्रॉम फिगर. मग आपण फिगरच्या आधारे जर पाहिलं तर फिगरच्या आधारे काय सांगणार तुम्ही, फ्रॉम फिगर इथली एक रेडियस आहे आणि ही एक रेडियस आहे, बरोबर. म्हणजे एज लेंथ मध्ये दोन प्रकारचे रेडियस, आर प्लस आर म्हणजे काय होईल, 2r होईल. मीन्स अकॉर्डिंग टू फिगर देअरफॉर A इज इक्वल टू 2r. A इज इक्वल टू किती आहेत, 2r दिसतात, बरोबर. A म्हणजे एज लेंथ, इथली आर आणि हा आर प्लस आर 2r झाला म्हणजे A इज इक्वल टू 2r. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ r, देअरफॉर r इज इक्वल टू, हा दोन जर इकडे शिफ्ट केला तर काय येईल, a/2. मीन्स दिस r इज इक्वल टू a/2. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन रेडियस ऑफ अँड एज लेंथ ऑफ द युनिट सेल. की युनिट सेलच्या रेडियस आणि एज लेंथचं रिलेशनचं इक्वेशन काय आलं, r इज इक्वल टू a/2. म्हणजे सिंपल क्युबिक मध्ये एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन लक्षात राहते, काय आहे, r इज इक्वल टू a/2. मग आता आपल्याला इथे सिंपल युनिट सेलचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. मग काय येईल पहा, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल किंवा सिंपल युनिट सेल. की सिंपल युनिट सेलचं जर आपण व्हॉल्यूम कन्सिडर केलं, मग व्हॉल्यूम असतं म्हणजे काय असतं, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. इथलं व्हॉल्यूम आणि या फ्रंट साईडचं एक व्हॅल्यूम म्हणजे काय असेल इथं, व्हॉल्यूम ऑफ सिंपल युनिट सेल इज इक्वल टू a³. कारण एक एज लेंथ किती आहे, a आहे. असे जर आपण 3 कन्सिडर केले, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची जर कन्सिडर केला तर काय होईल, तिथं तुमचा व्हॉल्यूम निघेल. म्हणजे काय, एक व्हॉल्यूम a कन्सिडर केला, a इंटू a म्हणजे काय होईल, a³. मीन्स व्हॉल्यूम ऑफ द सिंपल युनिट सेल इज a³. सिंपल युनिट सेलचं व्हॉल्यूम काय कन्सिडर केलं आपण, a³ कन्सिडर केलं. देन व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम आहे म्हणजे स्पियर आहे. मग स्पियरचं व्हॅल्यूम जर काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे 9वी पासून स्पियरचं व्हॅल्यूम काय असतं, 4/3 πr³. स्पियरचे व्हॅल्यूम काय असतं, 4/3 πr³. कारण ओव्हरऑल सिंपल युनिट सेलचं व्हॅल्यूम आपल्याला माहिती झालं किती होतं, a³ एवढं होतं, बरोबर. आता काय कॅल्क्युलेट करायचंय, व्हॅल्यूम ऑफ द सिंगल ॲटम और स्पियर. की एका सिंगल ॲटमचे किंवा स्पियरचं आपल्याला व्हॅल्यूम कन्सिडर करायचं. मग स्पियरचे व्हॅल्यूम तुम्हाला माहिती आहे 9वी पासून काय आहे, 4/3 πr³. बट वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ r. पण तुम्हाला r ची व्हॅल्यू माहिती आहे काय आहे, a/2. ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून द्या, काय होईल मग, व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू 4/3 π इंटू r ची व्हॅल्यू a/2 नंतर इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग काय होईल पाहता, व्हॅल्यूम ऑफ ॲटम इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ सिंगल ॲटम म्हटलं तरी चालेल, व्हॅल्यूम ऑफ सिंगल ॲटम इज इक्वल टू काय आहे इथं पहा मग, 4/3 π इंटू a³ डिवाइड बाय 8. काय निघलं तुम्हाला तिथं, a³ डिवाइड बाय 8. मग 4/3 आहे म्हणजे इथे डिवाइड मध्ये जाईल. मग यालाच कसं लिहिणार पहा, 4π डिवाइड बाय 3 इंटू 4π डिवाइड बाय 3 इंटू काय लिहितं, a/2 चा क्यूब्स. मग आता इथं a चा क्यूब जर काढायचा असेल तर काय भेटेल पहा, नेक्स्ट स्टेपला ही स्टेप इथे मी घेतली. ही स्टेप जर वरती घेतली तर काय होईल इथं पहा, 4π इंटू a चा क्यूब काय होईल, a³ डिवाइड बाय 3 इंटू 2 4 4 2 8 म्हणजे 2 चा क्यूब काय आला तुमचा 8 आलेला आहे.
म्हणजे काय इथं आलं पहा, 4 केल्यानंतर व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू असं लिहू शकता तुम्ही. व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू 4 pi into a cube डिवाइड बाय 3 into 8. याचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होईल पहा, 4 1 चा 4, 4 2 चा 2, म्हणजे काय शिल्लक काय राहिला, pi a cube upon 3 into 2 6. This is the volume of one atom. एका ॲटमचं व्हॅल्यूम किती आलं, pi a cube upon 6. आलं इथपर्यंत लक्षात. व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू pi a cube upon 6. हे कसं घेतलं लक्षात आलं ना. व्हॅल्यूम ऑफ सिंपल युनिट सेल काय आहे, a cube आहे. व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम किंवा स्पिअरचं व्हॅल्यूम आपल्याला माहिती आहे किती असतं, 4/3 pi r cube. हे समजा मी इथं कट करतो, नेक्स्ट स्टेपला लिहितो. व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू 4 pi upon 3 इंटू r ची व्हॅल्यू काय आहे, a/2 चा क्यूब्स. याची 4 करून घेतली, 4 pi इंटू a चा क्यूब म्हणजे a क्यूब इंटू 3 इंटू 8, 2 चा क्यूब काय होईल 8. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं आपण डिवायडेशननी, काय होईल 4 1 4, 4 2 8, 3 गुणिले 2 6, म्हणजे व्हॅल्यूम ऑफ सिंगल ॲटम किती आला, pi a cube upon 6. बट वी नो दॅट सिंपल क्युबिक युनिट सेल कंटेन वन ॲटम. पण आपल्याला माहिती पाठीमागच्या लेक्चरमध्ये इन सिंपल क्युबिक युनिट सेल, in simple cubic unit cell one atoms are present. किती ॲटम असतो याच्यामध्ये, एक ॲटम प्रेझेंट असतो. जसं की बीसीसी मध्ये 2 ॲटम असतात, एफसीसी मध्ये 4 ॲटम असतात, तसं सिंपल क्युबिक मध्ये ॲटमची संख्या किती असते, 1 असते. मीन्स इन सिंपल क्युबिक सिस्टीम और युनिट सेल कंटेन्स 1 ॲटम्स. मग आता आपल्याला एक ॲटम आहे हे माहित झालं. देअरफॉर व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय द वन ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल. Therefore, volume occupied by one atom in simple cubic unit cell, in simple cubic unit cell is equal to, की सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एकच ॲटम असतो. 2 असतील तर 2 ने मल्टिप्लाय करायचे आलेल्या व्हॅल्यूला, पण इथे ॲटम एकच आहे, 1 ने मल्टिप्लाय केलं तर आहे तशी व्हॅल्यू राहील. म्हणजे काय येईल, व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल इज इक्वल टू pi a cube upon 6. इथे 2 असतं तर 2 pi a cube upon 6 आलं असतं, 4 असतं तर 4 pi a cube upon 6 आलं असतं. पण इथे नंबर ऑफ ॲटमची संख्या किती आहे, 1. 1 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल, आहे तशी व्हॅल्यू राहील, pi a cube upon 6. बरोबर. देन कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी. त्यावेळेस आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची, पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असताना त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पण पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, मग पॅकिंग इफिशियन्सी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी काय फॉर्म्युला आहे पहा, व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ अ सिंपल युनिट सेल. म्हणजे काय फॉर्म्युला घेणार पहा, हा फॉर्म्युला येते इथं, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल युनिट सेल, सिंपल क्युबिक युनिट सेल डिवाइड बाय, दुसरा फॉर्म्युला कोणता यूज करणार, व्हॅल्यूम ऑफ अ सिंपल युनिट सेल डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सिंपल युनिट सेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी डिटरमाइन करायची त्यावेळेस काय फॉर्म्युला यूज करणार, व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ अ सिंपल युनिट सेल. त्यासाठी तुम्हाला हे 2 फॉर्म्युले इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा डिवाइड बाय हा म्हणजेच काय असेल तुमची पॅकिंग इफिशियन्सी. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे इकडलं थोडंसं मी रब करतो. पण मग आता आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची त्या फॉर्म्युलेच्या आधारे. पण पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असताना काय घेणार आपण इथं,
packing efficiency is equal to means P is equal to volume occupied by one atom in simple cubic unit cell किती आहे pi a cube upon 6 डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल किती आहे a क्यूब आहे बरोबर. मग आता याचं कॅल्क्युलेशन करायचं a क्यूब हा a क्यूबला काय होईल तुमचा कॅन्सल झालेला दिसेल बरोबर. a क्यूबला a क्यूब कॅन्सल होईल शिल्लक काय राहिला पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू आणि ते एक इथं लिहितो पा इंटू 100 असतं पा पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असताना हा फॉर्म्युला मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे इथं काय येईल तुमचा मल्टिप्लाइड बाय 100 जे पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्यूबिक युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ अ सिंपल युनिट सेल इंटू 100 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली बाय a क्यूब अपॉन 6 डिवाइड बाय a क्यूब इंटू 100 a क्यूब कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक काय राहिला पाय इंटू 100 डिवाइड बाय 6 पाय इंटू 100 डिवाइड बाय 6 देअरफॉर पायची व्हॅल्यू असते 3.14 इंटू 100 डिवाइड बाय 6. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत असताना याचा लॉग आणि याच्या लॉगची बेरीज करणार याचा लॉग वरच्या आलेल्या लॉगची बेरीज आणि याचा लॉग घेऊन याची वजाबाकी करायची आणि नंतर अँटी लॉग घ्यायचा आणि अँटी लॉग घेतल्यानंतर तिथे येणार आन्सर म्हणजे काय असेल तुमची पॅकिंग इफिशियन्सी आहे आणि ती असते 52.36%. किती असते ती पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज 52.36% कारण इथं 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे उत्तर कशामध्ये येईल पर्सेंटेज मध्ये येईल. म्हणजे त्या पार्टिकलने सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती पेस ऑक्युपाय केलेला आहे 52.36% ऑक्युपाय केला. मग एम्प्टी स्पेस किती आहे एम्प्टी स्पेस आपल्याला काढायचा मग काय येईल पर्सेंटेज व्हाईट किंवा त्याला आपण एम्प्टी स्पेस म्हणतो. पर्सेंटेज व्हाईट म्हणजेच काय आहे एम्प्टी स्पेस. एम्प्टी पेज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला असतो 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी व्हॅल्यू किती आहे 52.36 शिल्लक किती राहील पहा 100 मधनं 52.36 वजा करायची किती येईल त्याची व्हॅल्यू 47.64 येते पहा कशामध्ये असेल ही पर्सेंटेज मध्ये. हा झाला तुमचा पर्सेंटेज व्हाईट म्हणजे त्याच्यामध्ये एम्प्टी पेस जर पाहिला तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती आहे 47.64% आहे आणि ऑक्युपाइड पेस किती आहे 52.36. तर हे जे इक्वेशन आहेत पहा त्याला डार्क करतो मी थोडंसं तर हे इक्वेशन एमसीक्यू साठी महत्वाचे आहे. व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इज किती आहे 52.36%. What is the percentage whites in simple cubic unit cell 47.64%. Then calculate the packing fraction. त्यावेळेस आपल्याला याचा पॅकिंग फ्रॅक्शन जर कॅल्क्युलेट करायचं असेल इकडे रफ करतो पहा थोडंसं पॅकिंग फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करणार पहा देअरफॉर पॅकिंग फ्रॅक्शन मध्ये जर आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर काय फॉर्म्युला आहे पहा पॅकिंग फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करत असताना व्हॅल्यू 100 ने त्याला डिवाइड करायचं. आपण इथं पॅकिंग इफिशियन्सी मध्ये काय केलं तर 100 ने मल्टिप्लाय केलं तर आता ही व्हॅल्यू जर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायची असेल तर त्या आलेल्या व्हॅल्यूला आपण 100 ने डिवाइड करतो मीन्स पॅकिंग इफिशियन्सी डिवाइड बाय 100 100 ने त्याला डिवाइड करायचं डिवाइड बाय 100 मीन्स पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू पॅकिंग इफिशियन्सी डिवाइड बाय 100. मग पॅकिंग इफिशियन्सी व्हॅल्यू काय होती इथं 52.36 डिवाइड बाय 100. 100चं जर आपण 10 टू द पॉवर घेतली तर वर गेल्यानंतर काय होईल 10 टू द पॉवर -2 होईल. -2 झाली म्हणजे लेफ्ट साइडला पॉईंट सरकून जाईल म्हणजे काय येईल 0.5236. हे कशाचं उत्तर आलं पॅकिंग फ्रॅक्शन इन सिंपल क्यूबिक युनिट सेल्स. देन व्हॉट इज द पर्सेंटेज व्हाईट फ्रॅक्शन. मग व्हाईट फ्रॅक्शन म्हणजे काय असेल मग व्हाईट फ्रॅक्शन ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे त्यावेळेस काय फॉर्म्युला असेल पर्सेंटेज व्हाईट्स डिवाइड बाय 100 त्याला देखील 100 ने डिवाइड करायचे. 100 ने डिवाइड केलं तर काय होतं इथं व्हाईट्स 47 पॉईंट किती आलं ते 64 डिवाइड बाय 100. 100 वरच्या साईडला गेल्यानंतर 10 टू द पॉवर -2 होईल
-2 झालं म्हणजे इकडल्या साईडला चिन्ह येतील बरोबर, लेफ्ट हँड साईडला म्हणजे काय येईल 0.4764. तर हे काय झालं तुमचं वाईड फ्रॅक्शन आणि हा काय आहे तुमचा पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शन. तर हे जे 4 इक्वेशन आहेत ते याच्यामध्ये महत्वाचे आहेत, IMP आहेत. What is the packing fraction in simple cubic unit cell? 0.5236. What is the percentage fraction? Wide fraction 0.4764. What is the percentage wide? 47.64%. And what is the packing efficiency? 52.36. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात राहू द्या, जर तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी डिटरमाइन करायची असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि पॅकिंग फ्रॅक्शन जर डिटरमाइन करायची असेल तर 100 ने त्या व्हॅल्यूला डिवाइड करायचं, त्यावेळेस ते तुम्हाला आन्सर भेटून जाईल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता याच्यानंतर सेकंड पॉईंट पाहायचा आहे. हे झालं सिंपल क्युबिक युनिट सेलच्या बाबतीत. आलं लक्षात पर्यंत. या 4 फॉर्म्युले याच्यामध्ये महत्वाचे आहेत, ते लक्षात राहून द्यायचं. हे डेरिव्हेशन 2 मार्काला 3 पैकी 1 विचारतात. सिंपल क्युबिक युनिट सेल किंवा बॉडी सेंटर्ड असेल किंवा फेस सेंटर्ड असेल. आता 2 नंबरचं पाहायचं आपल्याला याच्यामध्ये. Packing efficiency of metal crystal in body centered cubic unit cell. In body centered cubic unit cell. Body centered cubic unit cell म्हणजे BCC म्हटलं तरी चालेल त्याला शॉर्ट मध्ये. मग ह्या BCC मध्ये नंबर ऑफ ॲटम किती होते ते आपल्याला माहिती आहे. किती होते रे? BCC मध्ये नंबर ऑफ ॲटम किती असतात? तर BCC मध्ये नंबर ऑफ ॲटम 2 असतात बरोबर. FCC मध्ये नंबर ऑफ ॲटम किती असतात? 4 असतात. तसं सिंपल क्युबिक मध्ये नंबर ऑफ ॲटम किती होते? कोण सांगतंय? एकच होता बरोबर. आता याच्यामध्ये जर आपण कन्सिडर कन्सिडर सिंपल क्युबिक युनिट सेलच्या ऐवजी आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल कन्सिडर करायची. मीन्स कन्सिडर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. जर आपण एक बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल जर कन्सिडर केली तर मी अशा प्रकारची एक डायग्राम काढतो. कन्सिडर ॲज अ बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आपण बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल कन्सिडर करत असताना त्याच्यामधले ॲटम जर कन्सिडर केले, समजा तुमचा हा एक ॲटम असेल, हा दुसरा ॲटम असेल आणि ह्या तिन्हीच्या ओव्हरलॅपिंग मध्ये हा तिसरा ॲटम असेल. लक्षात काय कन्सिडर केले आपण? कन्सिडर ॲज अ बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. काय कन्सिडर केले मी? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल कन्सिडर केले आहेत. मग त्याची एज लेंथ जर आपण कन्सिडर केली तर याची एज लेंथ म्हणजे काय असते रे? स्मॉल ए असते बरोबर. इकडली एज लेंथ जर कन्सिडर केली तर काय असेल? ही देखील स्मॉल ए असेल. आणि इथली एज लेंथ जर कन्सिडर केली तर ही देखील काय असेल? स्मॉल ए असेल. म्हणजे लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट्स. सर्वाची एज लेंथ काय आहे? सारखी आहे बरोबर. त्यानंतर आता याच्यामध्ये मी समजा हा पॉइंट एक आहे इथला, नंतर तुमचा हा पॉइंट असेल आणि इथनं एक डायगोनल जर आपण टाकून घेतला तर पहा काय होईल. तर समजा हा पॉइंट आहे तुमचा ए बरोबर. त्यानंतर हा पॉइंट असेल सी आणि हा पॉइंट असेल तुमचा बी. म्हणजे ए बी आणि सी इथनं जर आपण डायगोनल ड्रॉ करून घेतला तर काय होईल पहा. ए टू बी, बी टू सी आणि सी टू ए म्हणजे एक ट्रायंगल तयार झाला बरोबर. काय तयार झाले? तर ट्रायंगल. आणि या ट्रायंगलला आपण कन्सिडर केला स्मॉल बी. काय कन्सिडर केली? त्याची एज लेंथ स्मॉल बी कन्सिडर केली. नंतर इथला पॉइंट ए आणि हा पॉइंट तुमचा डी असेल. हा पॉइंट काय तुमचा? डी आहे. इथनं एक ट्रायंगल आपण जोडून घेतला, डायगोनल म्हटलं तरी चालेल. ए डी हा डायगोनल असेल आणि इथला डायगोनल कोणता आहे तुमचा? ए बी. ए बी डायगोनल मध्ये जर आपण रेडियस कन्सिडर केली तर स्मॉल बी होती. आणि ए डी डायगोनल मध्ये रेडियस जर आपण कन्सिडर केली तर इथं कन्सिडर केलेलं आहे आपण स्मॉल सी. काय घेतली? तर स्मॉल सी घेतलेली आहे. आणि खालच्या साईडला जर पाहिलं तर इथं ट्रायंगल तयार होईल. इथली रेडियस काय असेल तुमची? स्मॉल ए असेल. आता पहा इथं काय होतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथले पॉईंट जर आपण जोडून घेतले तर रेडियस कम्पेअर करायची. मग रेडियस कम्पेअर करत असताना ह्या स्पिअरची एक रेडियस असेल, ह्या आतल्या स्पिअरची एक रेडियस असेल, बाहेरच्या स्पिअरची एक आणि ह्याची एक. म्हणजे
एडी या डायगोनलवर रेडियस किती झाल्या 1 2 3 आणि 4 म्हणजे किती आर झाले 4 आर झाले बरोबर. याच्या आधारे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बीसीसी युनिट सेल की बीसीसी युनिट सेल मध्ये आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. पण दिलेला डायग्राम ही कशाची डायग्राम आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणजे बीसीसी डायग्रामचा फेस कन्सिडर केलेला आहे. त्या फेस मध्ये आपण हा एक ॲटम कन्सिडर केला त्याचा डायगोनल होता एबी. एबी डायगोनलची लेंथ होती बी. दुसरा डायगोनल कन्सिडर केला एडी त्याची लेंथ होती सी. फर्स्ट स्फिअरची रेडियस आहे आर. बॅक साइडच्या स्फिअरची रेडियस आहे आर. फ्रंटची रेडियस आहे आर आणि या स्फिअरची रेडियस आहे आर. मग एडी या डायगोनल मध्ये जर पाहिले तर 4 आर आहेत म्हणजे त्याची रेडियस काय झाली 4 आर झाली. इथे दोन प्रकारचे ट्रायंगल एक्झिस्ट होतात पहा ए बी सी आणि ए डी बी. कोणते ट्रायंगल तयार होतात ए बी सी आणि ए बी डी किंवा ए डी बी म्हटलं तरी चालेल. मग आता याच्यामध्ये असं सेम कंडिशन आहे पहा काय कन्सिडर करणार लेट ए बी द एज लेंथ ऑफ युनिट सेल. लेट स्मॉल ए बी द एज लेंथ ऑफ युनिट सेल की दिलेल्या युनिट सेलची जी एज लेंथ आहे ती काय कन्सिडर केली स्मॉल ए. इथे देखील एज लेंथ काय कन्सिडर केली स्मॉल ए आणि इथे देखील एज लेंथ मी काय कन्सिडर केली स्मॉल ए. देन आर बी द रेडियस ऑफ ॲटम. देन आर बी द रेडियस ऑफ ॲटम की त्या ॲटमची रेडियस काय असणार आहे तुमची आर आहे आणि ती रेडियस आपण कोणत्या डायगोनलला कन्सिडर केलेलं आहे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत डॉटेड लाईन दाखवलेलं पहा. मग याच्यामध्ये 4 आर आहेत म्हणजे ही काय असणार आहे तुमची रेडियस ऑफ द ॲटम्स की त्या ॲटमची ती रेडियस आहे स्मॉल आर कन्सिडर केलेलं आहे. बट वी नो दॅट ए बी बी द डायगोनल फेस ऑफ द लेंथ बी. ए बी बी द डायगोनल फेस ऑफ लेंथ बी की तुमचा एबीसी या ट्रायंगल मध्ये ए पॉइंट पासून बी पॉइंट जर आपण जोडून घेतला तर ए बी हा डायगोनल मध्ये लेंथ काय कन्सिडर केली स्मॉल बी कन्सिडर केलेला आहे. देन एडी बी द म्हणजे हा पॉइंट पहा ए पासून बी पर्यंत एडी बी द डायगोनल फेस ऑफ हा कशाचा फेस असणार आहे डायगोनल फेस ऑफ लेंथ सी किंवा त्याला आपण डायगोनल ऑफ क्यूब म्हटलं तरी चालेल फेसच्या ऐवजी डायगोनल क्यूब ऑफ सी. म्हणजे ए बी डी या ट्रायंगल मध्ये एडी हा डायगोनल आहे आणि त्याचा लेंथ काय कन्सिडर केली आपण क्यूबची सी कन्सिडर केलेली आहे आणि एबीसी ट्रायंगल मध्ये डायगोनल एबी ची लेंथ काय कन्सिडर केली तर बी कन्सिडर केली. इन राईट अँगल जर आपण राईट अँगल नुसार जर पाहिलं तर ट्रायंगल फर्स्टली कोणता कन्सिडर केला जाईल ए बी सी. ट्रायंगल ए बी सी म्हणजे आपण जर ट्रायंगल एबीसी कन्सिडर केला ट्रायंगल राईट हँड साइडने जर आपण एबीसी कन्सिडर केला मीन्स इन राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर ॲज अ ए टू बी अँड बी टू सी अँड सी टू ए. म्हणजे इथं कोणता ट्रायंगल तयार झाला एबीसी. एबीसी ट्रायंगल जर तयार होत असेल तर आपण तिथे एक थेरम यूज करतो तुम्ही जे 9वी 10वीला शिकले होतं त्या थेरमचं नाव काय आहे बाय पायथागोरस थेरम. मग इथं जर आपण पायथागोरस थेरमचा यूज केला तर पायथागोरस थेरम तुम्हाला माहिती आहे काय असतं कर्ण वर्ग इज इक्वल टू पाया वर्ग प्लस उंची वर्ग बरोबर. पायथागोरस थेरमच्या आधारे जर पाहिला तर डायगोनल म्हणजे कर्ण असतं म्हणजे बी लेंथ झाली. इकडं पाया आणि उंची काय आहे ए. पायाची उंची जर पाहिली तर ए आहे आणि नंतर इकडे जर पाहिलं तर इकडे देखील ए आहे म्हणजे लेंथ इंटू ब्रेड जर पाहिलं तर ए आहे आणि त्याचा कर्ण जर पाहिला म्हणजे डायगोनल जर पाहिला तर तो काय आहे तुमचा बी आहे. मीन्स इन अ ट्रायंगल एबीसी अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2a² आहे बरोबर. मग बी स्क्वेअर म्हणजेच काय आहे तुमचा बी स्क्वेअर इज इक्वल टू 2a².
जे पायथागोरस थेरमच्या आधारे बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 2a² भेटलेली आहे. कन्सिडर ॲज अ सेकंड ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला मीन्स इन राईट अँगल कन्सिडर ॲज अ अनदर ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा पहा. ए बी आणि डी. काय ट्रायंगलचं नाव आहे ए बी डी. मग एबीडी मध्ये जर आपण एडी या डायगोनलची लेंथ पाहिली तर काय होती रे सी होती. म्हणजे काय लिहितं पहा सी स्क्वेअर इज इक्वल टू किंवा असं लिहू शकतो आधी बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम जर आपण यूज केला तर काय येईल पहा सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल तुमचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पण बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला वरती माहिती आहे किती असते 2a². म्हणजे काय येईल पहा सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2a². मग ए स्क्वेअर प्लस 2a² काय होईल इथं सी स्क्वेअर इज इक्वल टू 3a². सी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं तुमचा 3a². बट फ्रॉम फिगर. मग आता फिगरवरून आपल्याला रॅडियस कन्सिडर करायची. आपण दोन ट्रायंगल कन्सिडर केले त्याची आपल्याला बी स्क्वेअरची व्हॅल्यू आणि सी स्क्वेअरची व्हॅल्यू भेटून गेली बरोबर. तर फिगरच्या आधारे काय होईल पहा बट फ्रॉम फिगर. फिगर वरून जर आपण पाहिलं तर डायगोनल एडी ची लेंथ काय आहे सी आहे आणि किती रेडियस इथं पहा 1 2 3 आणि 4. मीन्स अकॉर्डिंग टू फिगर. जर फिगरच्या आधारे जर आपण कम्पेअर केलं तर काय भेटेल पहा C इज इक्वल टू 4r. C इज इक्वल टू काय आहे तुमचा 4r असेल. C इज इक्वल टू 4r जर असेल समजा याला इक्वेशन 1 दिलं मी. फ्रॉम इक्वेशन 1 च्या आधारे जर आपण कम्पेअर केलं तर C ची व्हॅल्यू इथे टाकून द्या काय भेटेल पहा 4r चा स्क्वेअर इज इक्वल टू 3a². 4r चा स्क्वेअर इज इक्वल टू 3a². मग 3a² आहे मग याचा स्क्वेअर करून घ्या 4 चा वर्ग किती होईल 16 r चा क्यूब आणि 3a क्यूब्स म्हणजे 16r³ इज इक्वल टू 3a². मग 16r² इज इक्वल टू 3a³ आहे. मग आपल्याला r³ कॅल्क्युलेट करायचा. मग काय येईल r³ इज इक्वल टू 3a² अपॉन 16. r³ ची व्हॅल्यू काय आली तुमची 3a² अपॉन 16. टेकिंग द स्क्वेअर रूट. मग याचा स्क्वेअर रूट काढून घ्या. टेकिंग अ स्क्वेअर रूट. आलेल्या व्हॅल्यूचा जर आपण स्क्वेअर रूट काढून घेतला तर काय शिल्लक राहील रे r³ चा स्क्वेअर रूट काय होईल r असेल. 3 चा स्क्वेअर रूट काय असेल √3 असेल. त्यानंतर a² चा स्क्वेअर रूट काय असेल a असेल आणि 16 चा स्क्वेअर रूट काय असेल तुमचा 4 असेल बरोबर. म्हणजे r ची व्हॅल्यू काय आली r इज इक्वल टू √3a अपॉन 4. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड एज लेंथ ऑफ अ बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ही तुमची एक रिलेशनशिप आहे पहा. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड एज लेंथ इन बीसीसी युनिट सेल. असा क्वेश्चन तुम्हाला असू शकतो 1 मार्काला. त्याचं रिलेशन काय येईल r इज इक्वल टू √3 इंटू a अपॉन 4. इथलं लक्षात आलं ना काय केलं मी सी ची व्हॅल्यू इथं फिगरच्या आधारे पाहिलं. सी ची व्हॅल्यू काय होती 4r होती. हे इक्वेशन 1 नंबरचं आहे तसं कन्सिडर केलं. सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली काय होती 4r² इज इक्वल टू 3a². 4 चा वर्ग किती होतो 16 r चा वर्ग r³ बरोबर. मग r चा वर्ग जर आपण r² येईल ना r चा वर्ग काय येईल तर r². r² जर कन्सिडर केला तर इथं काय आलं तुमचं शेवटी r² इज इक्वल टू 3a² अपॉन 16. मग त्याचा आपण स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअर रूट जर घेतला तर r² चा स्क्वेअर रूट काय येईल r. 3 चा स्क्वेअर रूट √3 येईल. a चा स्क्वेअर काय असेल a आणि 16 चा स्क्वेअर रूट काय असेल तुमचा 4. म्हणजे हे कशाचं रिलेशन आहे r इज इक्वल टू √3a अपॉन 4. आता याच्यानंतर आपल्याला काय कम्पेअर करायचे पहा व्हॅल्यूम ऑफ बीसीसी युनिट सेल. व्हॅल्यूम ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असो किंवा सिंपल असो किंवा फेस असो त्यांचं जे व्हॅल्यूम आहे ते किती असतं a³ असतं.
मीन्स व्हॅल्यूम ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. कशावरून? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. यांची एज लेंथ काय आहे? स्मॉल ए. ए इंटू ए म्हणजे काय आलं तुमचं? व्हॅल्यूम ऑफ बीसीसी युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. देन व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आधी. मग आता आपल्याला बीसीसीचं व्हॅल्यू माहिती झालं, आता आपल्याला एका ॲटमचं व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करणार पहा? व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू, एका ॲटमचं व्हॅल्यू म्हणजे स्फिअरचं असतं, म्हणजे 4/3 पाय r क्यूब. काय व्हॅल्यूम असणार आहे? 4/3 पाय r क्यूब्स. मग 4/3 पाय r क्यूब आहे. मग r क्यूबची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर काय आहे रे r क्यूबची व्हॅल्यू? काय येईल सांगा? मग r क्यूबची व्हॅल्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर काय येईल? कोण सांगतंय? इथं r क्यूबची व्हॅल्यू आली पहा. म्हणजे काय येईल तुमचं? 4/3 पाय r क्यूब म्हणजे काय येईल इथं पहा? 4 पाय इंटू r ची व्हॅल्यू इथं माहिती आहे आपल्याला किती आहे? √3a/4. बरोबर? √3a/4 चा क्यूब आहे आणि डिवाइड बाय 3 असेल. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून दिली. म्हणजे 4 पाय इंटू r ची व्हॅल्यू काय आहे? √3a/4 चा क्यूब केला आणि डिवाइड बाय 3. आता याच्यामध्ये याचा क्यूब काढून घ्या पहा काय होईल. नेक्स्ट स्टेपला काय होईल मग? 4/3 इंटू पाय. 4/3 इंटू पाय काय असेल त्याला? 4 पाय डिवाइड बाय 3 इंटू √3 चा क्यूब जर आपल्याला काढायचा असेल तर √3 चा क्यूब किती येतो पहा? 3√3 येतो. ए चा क्यूब काय असेल? ए क्यूब असेल. आणि 4 चा क्यूब काय येईल? 4 2 8, 8 2 16. सॉरी 4 2 8, 8 8 64 होईल. म्हणजे 16 चौक काय येईल इथं? 64. म्हणजे 4 चा क्यूब जर काढला तर काय येईल? 4 चौक 16, 16 चौक 64. तसं √3 चा जर क्यूब काढला तर √3 असतं म्हणजे √3 इंटू √3 असतं पहा. मग त्यावेळेस पहिला स्क्वेअर रूट आणि दुसरा स्क्वेअर रूट म्हणजेच काय असतो तुमचा? 3 असतो. आणि हा राहिलेला एक 3. म्हणजे √3 ला जर आपण कसं लिहितो? 3√3. ए चा क्यूब काय झाला? ए क्यूब. आणि 4 चा क्यूब काय येतो? 4 चौक 16, 16 चौक 64. आलं लक्षात? √3 ला आपण कसं लिहिलं? √3 इंटू √3 इंटू √3. मग दोन वेळेस जर आपण √3 इंटू √3 जर घेतलाय, हा पॉइंट्स इथे लक्षात महत्वाचा आहे. हा जर पॉइंट घेतला तर त्याची व्हॅल्यू येते फक्त 3. आणि शिल्लक करायला √3 म्हणजे 3√3 ही कशाची व्हॅल्यू झाली? √3 च्या क्यूबची. असं लिहू शकता तुम्ही. √3 चा क्यूब इज इक्वल टू काय आला? √3 इंटू √3 इंटू √3. बट वी नो दॅट √3 इंटू √3 इज इक्वल टू 3 अँड रिमेन्स √3. ड्यू टू देअर √3 चा क्यूब जर पाहिला तर किती येतो? 3√3. मग आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून घ्या. काय होईल पहा? क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर हा 3 ला 3 कॅन्सल होऊन जाईल. 4 1 चा 4, 4 16 चा 64. बरोबर? 4 16 चा काय आहे? 64. शिल्लक काय राहिला? देअरफॉर व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू, इथं पाय शिल्लक राहिला. त्यानंतर √3a क्यूब डिवाइड बाय 16. व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इज इक्वल टू काय आला? पाय √3 इंटू ए क्यूब डिवाइड बाय 16. हे जी व्हॅल्यू आहे ती कशाची आहे? व्हॅल्यूम ऑफ वन ॲटमची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये की बीसीसी युनिट सेलमध्ये एका ॲटमची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. किती आली? पाय √3 इंटू ए क्यूब अपॉन 16. बट वी नो दॅट in body centered cubic unit cell, in body centered cubic unit cell contains किती ॲटम असतात रे? contains 2 atoms. की बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये 2 ॲटमची संख्या असते.
मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 atoms इन बीसीसी युनिट सेल. मग काय कॅल्क्युलेट करणार? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 atoms इन बीसीसी युनिट सेल. बीसीसी युनिट सेल मध्ये 2 ॲटम आहेत, तर त्या 2 ॲटमने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आपल्याला एका ॲटमचं व्हॅल्यू माहित झालं. किती होतं एका ॲटमचं व्हॅल्यू? पाय इंटू √3 इंटू a क्यूब अपॉन 16. मग 2 ॲटम आहेत, त्याला 2 ने फक्त मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय होईल पहा? 2 इंटू पाय √3 a क्यूब अपॉन 16. a क्यूब अपॉन 16. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 1 चा 1, 2 8 चा 16. शिल्लक काय राहतो पहा? Therefore, volume occupied by 2 atoms in BCC unit cell is equal to. शिल्लक काय राहील? पाय √3 a क्यूब डिवाइड बाय 8. डिवाइड बाय 8. ही कशाची व्हॅल्यू असेल? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 atoms in BCC unit cell. किती ॲटमनी व्हॉल्यूम ऑक्युपाय केली? 2 ॲटमनी. पाय इंटू √3 इंटू a क्यूब अपॉन 8. देन कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी. मग आता आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. कशी करणार पहा? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, आपल्याला 2 ॲटमचं व्हॅल्यूम माहित झालं, सिंगल ॲटमचं व्हॅल्यूम माहित झालं, तर आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. मग काय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 atoms in BCC unit cell divide by volume of a BCC unit cell. Divide by volume of BCC unit cell multiplied by, कशाने मल्टिप्लाय करायचं? 100 ने. मल्टिप्लाइड बाय 100. हा फॉर्म्युला लक्षातच राहून द्यायचा, इथे खाल्ली तर वाटलं. मल्टिप्लाइड बाय 100 मीन्स पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय नंबर ऑफ ॲटम्स इन गिवन युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द गिवन युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. हा जनरल फॉर्म्युला आहे. पण इथं काय कन्सिडर करणार आपण? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 atoms in a BCC unit cell divided by volume of a BCC unit cell multiplied by 2. मल्टिप्लाइड बाय 100. 100 ने जर त्याला मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून बघा काय येईल. मग पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ॲटम म्हणजे किती आलेलं आहे पहा इथं? पाय √3 a क्यूब अपॉन 8 डिवाइड बाय a क्यूब इंटू काय आहे तुमचा? 100. मग काय शिल्लक होईल? a क्यूबला a क्यूब निघून जाईल, म्हणजे शिल्लक काय राहतो पहा? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पाय √3 इंटू 100 डिवाइड बाय 8. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी व्हॅल्यू काय आली? पाय √3 इंटू 100 डिवाइड बाय 8. मग √3 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. काय असेल √3 ची व्हॅल्यू सांगा? मग √3 ची व्हॅल्यू जर आपल्याला माहित असेल तर ती व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन मध्ये टाकू शकतो. इथं फॉर्म्युला काय आलता? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पाय इंटू √3 इंटू 100 डिवाइड बाय 8. Therefore, packing efficiency is equal to पाय इंटू √3 ची व्हॅल्यू जर तुम्ही कम्पेअर केली लॉग टेबलच्या आधारे तर ती असते 1.732 इंटू 100 डिवाइड बाय 8. इंटू 100 डिवाइड बाय 8. त्यानंतर तुम्हाला पायची व्हॅल्यू माहिती असते. काय असते पायची व्हॅल्यू? 3.14 इंटू 1.732 इंटू 100 डिवाइड बाय 8. मग याचं कॅल्क्युलेशन करत असताना ह्या तिन्ही लॉगची बेरीज करणार, याचा लॉग घेणार, ह्या लॉगमधनं हा लॉग वजा करायचा, त्याचा अँटी लॉग घ्यायचा आणि अँटी लॉग घेतल्यानंतर त्याचा आन्सर येईल. आणि ते आन्सर एक्झॅक्टली किती येतं पहा? 68%. कारण 100 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मीन्स packing efficiency in BCC unit cell is 68%. किती पर्सेंट असते packing efficiency? 68%. Then calculate the percentage weight.
मग आपल्याला पर्सेंटेज वाईड म्हणजे एम्प्टी पेज कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे काय असेल मग, पर्सेंटेज वाईड इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी. 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी म्हणजेच काय येईल, 100 मायनस 68 दॅट इज इक्वल टू 32%. मीन्स पर्सेंटेज वाईड इन BCC इज इक्वल टू 32%. तर हा एक फॉर्म्युला इथं महत्वाचा आहे. जसं की आपला सिंपल क्युबिक मध्ये माहिती झालं होतं 47.64 एवढा व्हाईट स्पेस होता. तसं BCC मध्ये व्हाईट स्पेस किती आहे, 32% आहे. त्यानंतर इथं BCC मध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, 68% आहे. मग आता आपल्याला याच्या आधारे पॅकिंग फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं. पॅकिंग फ्रॅक्शन साठी आपण 100 ने डिवाइड करणार, बरोबर. काय येईल पण स्टेजला, पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू पॅकिंग इफिशियन्सी डिवाइड बाय 100. मग पॅकिंग इफिशियन्सी व्हॅल्यू आहे 68 डिवाइड बाय 100. वरती गेल्यानंतर 100चा -2 पॉवर होईल, म्हणजे आन्सर किती येईल, 0.68. ही काय झाली तुमची पॅकिंग फ्रॅक्शन. तर हा एक फॉर्म्युला तिसरा इथं महत्वाचा आहे. तर व्हॉट इज द वाईड फ्रॅक्शन. वाईड फ्रॅक्शन काय असेल, वाईड फ्रॅक्शन इज इक्वल टू पर्सेंटेज वाईड डिवाइड बाय 100. मग पर्सेंटेज वाईड किती होते रे, 32% होते. डिवाइड बाय 100 केले, 100 वर गेल्यानंतर -2 होईल, म्हणजे काय येईल 0.32. हा काय असेल तुमचा वाईड फ्रॅक्शन असेल. तर हे जे 4 फॉर्म्युला आहेत याच्यामध्ये महत्वाचे आहेत. कोणकोणते, पॅकिंग इफिशियन्सी इन BCC 68%, पर्सेंटेज वाईड इन BCC 32%, packing fraction in BCC is 0.68 and wide fraction in BCC is 0.32. तर अशा प्रकारे आज आपण 2 प्रकारचे पॅकिंग इफिशियन्सी कव्हर केलेले आहेत. फर्स्ट पॉईंट मध्ये आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल कव्हर केलेला आहे आणि सेकंड पॉईंट मध्ये आपण बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल कव्हर केलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम किती आहे ते माहित पाहिजे, त्याची एज लेंथ काय कन्सिडर केली ते माहित पाहिजे, त्याची रेडियस काय असते ते माहित पाहिजे, डायगोनल कोणता कन्सिडर केला त्या डायगोनलची लेंथ माहित पाहिजे. नंतर फिगरच्या आधारे आपण रेडियस कन्सिडर करून 2 ट्रायंगल कन्सिडर केले आणि ट्रायंगलच्या आधारे आपल्याला सिंपल युनिट सेलचा किंवा बॉडी सेंटर युनिट सेल असेल त्याच्यामध्ये एका ॲटमची व्हॅल्यू माहित पाहिजे. एका ॲटमवरून आपण ओव्हरऑल ॲटमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आणि दोन्ही ॲटम जर आपल्याला माहित झाले तर त्याच्या आधारे आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढता येते. पॅकिंग इफिशियन्सी माहित झाली की पर्सेंटेज वाईड कॅल्क्युलेट करता येतो. हे दोन्ही माहित झालं की आपल्याला फ्रॅक्शन काढत असताना 100 ने डिवाइड करायचं, त्याच्या आधारे आपण पॅकिंग फ्रॅक्शन काढतो आणि पॅकिंग फ्रॅक्शन काढल्यानंतर आपल्याला वाईड फ्रॅक्शन डिटरमाइन करता येतो. तर ह्या 2 डेरिव्हेशन पैकी एक डेरिव्हेशन तुम्हाला 2 मार्काला विचारतात, अन्यथा MCQ ला या 4 पैकी एखादा फॉर्म्युला तुम्हाला विचारू शकतात. कशा प्रकारे विचारू शकतात, व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी इन BCC. एखादे ऑप्शन असतील 68%, 32%, 52.64%. त्यावेळेस तुम्हाला ती व्हॅल्यू लक्षात राहिली पाहिजे. व्हॉट इज द पर्सेंटेज वाईड इन BCC असा देखील क्वेश्चन असू शकतो की व्हॉट इज द पर्सेंटेज वाईड इन SCC. तर त्यावेळेस तुम्हाला हे जे 4 फॉर्म्युले येणार या तिन्ही डेरिव्हेशन मध्ये, उद्या आपण तिसरं डेरिव्हेशन पाहणार आहोत FCCचं, तर त्यावेळेस तुम्हाला हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शक्यतो करून आता उद्यापासूनचं जे लेक्चर आहे, कालच माझी सरची भेट झाली होती गुले सरची, की सर म्हणले माझं लेक्चर हे 7 ते 8 व्हायचं आहे. आपलं 6:30 ते 7:30चं लेक्चर होतं. आता आजपासून आपलं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर 6 ते 7 या टायमिंगमध्ये होईल ऑनलाईन लाईव्ह फॉर्ममध्ये यूट्यूबवरती. तर तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील, कॉलेजमधले कोण नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना ग्रुप जॉईन करायला सांगा. कारण तुम्हाला ऑफलाईन क्लासेस कधी चालू होतील ते सध्या तर काही सांगता येणार नाही, म्हणून लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करायसाठी सांगा. जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा भाऊ बहीण असतील, कोण लांबच्या कॉलेजचे तरी असतील पण गावामध्ये राहत असतील तर त्यांना देखील ग्रुप जॉईन करू शकता. तर असे कोण असतील तर त्यांना ग्रुपला जॉईन करण्यासाठी सांगू. थँक्यू.